नमस्कार मित्रांनो, मराठी गोष्टी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आचार्य चाणक्य हे उत्तम विद्वान असल्यासोबतच उत्तम धोरणकर्तेही होते. आपल्या धोरणात त्यांनी अनेक प्रकारच्या प्राण्यांची उदाहरणे देऊन मानवाला महत्त्वाच्या गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. चाणक्याच्या मते मनुष्याने प्रत्येक प्राण्याकडून काही ना काही शिकून यशाच्या मार्गावर पुढे जावे. महिलांनी कासवासारखे असले पाहिजे तर पुरुषांनी कुत्र्यासारखे असावे. कुत्र्याचे हे 5 गुण कोणत्याही पुरुषामध्ये असतील तर तो आपल्या पत्नीला नेहमी संतुष्ट ठेवतो आणि कुटुंबातील सर्व जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुत्र्यांच्या त्या 5 सवयी कोणत्या आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्या जर एखाद्या पुरुषामध्ये असतील तर त्याची पत्नी त्याच्यावर नेहमी समाधानी असते. पहिला गुण आहे समाधान. मित्रांनो, आचार्य चाणक्यजी म्हणतात की कोणत्याही व्यक्तीने त्याच्या क्षमतेनुसार काम केले पाहिजे. काम केल्यावर जे काही पैसे मिळतात त्यात समाधान मानून कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा. जो माणूस थोड्या पैशात समाधानी असतो आणि आपल्या कुटुंबाला आधार देतो तोच उत्तम माणूस. मित्रांनो, कुत्रा सुद्धा थोडं खाऊन तृप्त होतो, त्याचप्रमाणे पुरुषांनी जे काही मिळेल ते प्रेमाने स्वीकारावे. दुसरा गुण आहे सतर्क राहणे. मित्रांनो, तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की कुत्रा गाढ झोपेत असतानाही नेहमी सतर्क राहतो. चाणक्यजी सांगतात की त्याच प्रकारे पुरुषांचे कर्तव्य आहे की तो त्यांच्या कुटुंबासाठी आणि त्यांच्या कामासाठी सदैव सतर्क राहिला पाहिजे. शत्रूंपासून नेहमी सावध राहावे. तुम्ही कितीही गाढ झोपलात तरीही तुम्ही तुमच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी नेहमी तयार असले पाहिजे. अशा पुरुषाशी लग्न करणारी स्त्री नेहमीच आनंदी राहते. तिसरा गुण आहे तो म्हणजे निष्ठा. मित्रांनो, चाणक्यजी म्हणतात की कुत्रा हा एक निष्ठावान प्राणी आहे, कोणीही यात शंका घेणार नाही. त्याचप्रमाणे पुरुषानेही आपल्या पत्नीशी विश्वासू राहिले पाहिजे, अन्यथा पत्नी असूनही आजचे पुरुष इतर स्त्रियांच्या प्रेमात पडतात आणि त्यांच्याशी नातेसंबंध जोडतात. ज्या स्त्रीचा पती कुत्र्यासारखा निष्ठावान असतो त्याची पत्नी नेहमीच आनंदी असते. चौथा गुण म्हणजे शौर्य. मित्रांनो, चाणक्याच्या मते कुत्रा हा शूर प्राणी आहे. तो आपल्या मालकाचे रक्षण करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतो. तसेच जर एखाद्या स्त्रीचा पती शूर असेल आणि तिचे रक्षण करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत असेल तर अशा स्त्रीची गणना भाग्यवान महिलांमध्ये केली जाते, कारण तिला तिच्यासाठी प्राणाची आहुती देणारा शूर नवरा असतो. पाचवा गुण आहे समाधानी. मित्रांनो, पुरुषाने आपल्या पत्नीला शारीरिक सुखाच्या बाबतीत नेहमी समाधानी ठेवले पाहिजे. स्त्रीला शारीरिक समाधान मिळाले तर ती कधीच भरकटत नाही. जर एखादा पुरुष आपल्या पत्नीला संतुष्ट करू शकत नसेल तर ती स्त्री दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवू शकते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.